जे आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, मिल्किंग मशीन आणि मी तुम्हाला ऑक्सिटॉक्सिन इंजेक्शन ह्याच्याबद्दल सांगितलं. तर आता हे तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर काय सांगितलं परत एकदा प्लीज रिपीट करा. तुम्हाला पटतात ते ह्या गोष्टी? रॉंग आहेत ह्या गोष्टी. तुम्ही म्हटलं होते की हा गुन्हा आहे. हो, नॅचरली होऊ देणं हेच जास्त चांगलं आहे. मॅडम तुमचं काय मत आहे ह्या गोष्टींबद्दल? आमचं असं म्हणणं आहे का ते हे बंद व्हायला पाहिजे. बंद व्हायला पाहिजे ना, गाईंचा कृत्रिम गर्भधारणा, ऑक्सिटॉक्सिनचं इंजेक्शन आणि ते मिल्किंग मशीन. मॅडम तुमचंही काय मत आहे? बंद व्हायला पाहिजे. तर मग आता केलेला गुन्हा आहे हा एक प्रकार. गुन्हा आहे कारण की ते बोलू शकत नाही. हे नुसतं गायींसोबत नाही होते, छोट्या छोट्या बकऱ्यांसोबत, मी जे सांगितलं जितके पण स्त्री पशु आणि लिटरली मॅडम सांगू का, जे मध हनी म्हणतात त्याला, आपले ते फेस पॅक वगैरे येतात, मधमाशांना सुद्धा पकडून त्यांच्यासोबत आर्टिफिशियल इन्सिमिनेशन सुरू आहे. म्हणजे मधमाशांचा सुद्धा लिटरली बलात्कार सुरू आहे. का? आपण सुंदर दिसावे म्हणून आणि आपल्या तोंडाला गोड मध हवं म्हणून. आणि आपल्या ते मधानी काय फायदा? जास्त उत्पन्न. म्हणजे जे लोभी लोक आहेत त्यांना पैसे हवेत. नॅचरल ते नॅचरल. कारण की आता मग हे कसं थांबेल? काय वाटतं तुम्हाला? प्लीज मला सांगा तुम्ही काय करेल. अवेअर करणं खूप गरजेचं आहे या गोष्टीबद्दल की हा गुन्हा आहे हे सांगणं गरजेचं आहे. त्यांना माहितीच नाही. पण बेटा मी बरोबर आहे, पॉईंट तुझा बरोबर आहे. पण आता पहिला पॉईंट जो मी सांगितला की आपलं पॉप्युलेशन इतकं जास्त आहे ना, आपण लोकांना अवेअर करूनही त्याचा उपाय निघणार नाही. कारण की आपली लोकसंख्या खूप जास्त आहे आणि हे प्राणी खूप कमी आहेत. तर आपण जर लोकांना अवेअर जरी केलं तरी थांबणार नाही. मग काय केलं पाहिजे? आता तुम्ही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स देता ते म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. सांगा काय केलं पाहिजे? व्हॉट इज द सोल्युशन? मॅडम तुम्ही विचार करा. फर्स्ट स्टेप तर तीच करावी लागते. अवेअर हो. आता अवेअरनेस तर सुरू झाले. जसं मी इथे आले आज आपण बोलतोय. अजून काय? अवेअरनेस तर डेफिनेटली करतोय. अजून काय मेन ऑप्शन शोधले पाहिजे. काय ऑप्शन? व्हेरी गुड. शोधले पाहिजे असं. ह्या दुधाला ऑप्शन. येस, व्हेरी गुड पॉईंट. दुधाला ऑप्शन शोधले पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे? माणसाने स्वतःचा जो वापर आहे ना त्या गोष्टींचा तो कमी करायला पाहिजे. एक्झॅक्टली माणसाचा वापर कमी काय. पण जर मला एक सांगा, आता मी गेले 10 वर्षापेक्षा जास्त झालं मी कोणत्याही पशुचं काहीच पदार्थ, दूध, दही, लोणी, ताक काहीच वापरत नाही. पशुपदार्थ एकही वापरत नाही. मी तुमच्यासमोर ठणठणीत उभी दिसते तुम्हाला, मला काहीच झालं नाही. तर जर आपण असं केलं, कारण की आपण कमी करूनसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. कारण की परत आपलं इक्वेशन पॉप्युलेशन खूप आहे आणि प्राणी खूप कमी आहेत. हे प्रॉब्लेमला डिमांड आणि सप्लाय तो इक्वेशन आपण जो डिस्कस केला, जर आपण डिमांडच बंद केली तर सप्लाय पण कंट्रोलमध्ये येईल आणि प्राण्यांना हे सगळ्या शोषणापासून त्यांना मुक्ती मिळेल. आणि मुख्य हे का करायचं ह्याच्यातही मी सांगते. आता आपल्या स्वार्थासाठी आपले 4 फॅक्टर आहेत. आपलं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा. आता ह्या ज्या गायींचे आपण व्हिडिओ बघितले किंवा कोणत्याही प्राण्यासोबत ज्यावेळेस करतात, बकरी, म्हैस, आणि त्यांच्यापासून मिळालेलं दूध आपण घेतो, किंवा कोंबडीचं अंड, कोंबड्यांनासुद्धा आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करून एक कोंबडी वर्षातनं नॅचरली 12 अंडी देते. निसर्गानुसार एक कोंबडी जी नॅचरल लाईफ जगते ती महिन्यातनं एकदा एक अंडा असं 12 अंडी देते. ह्या प्रोसेसद्वारा एका कोंबडीपासनं वर्षभरातनं 300पेक्षा जास्त अंडी उत्पन्न केली जातात. म्हणजे कोंबडीलासुद्धा मशीन बनवून टाकलं आहे. आणि माझा जो अभ्यास आहे थोडा आयुर्वेदाचा वगैरे, त्यानुसार मी सांगेल आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे. अंड माहिती काय असतं? काय आहे? काय असतं? MC असते. व्हेरी गुड. येस, तुमचं प्रिपरेशन प्रॉपर ट्रॅकवर आहे. कोंबडीचं अंड म्हणजे तिची पाळीतली घाण असते. मी अगदी मराठीत स्पष्ट बोलेल. आपण सगळे मॅच्युअर आहोत आणि रिस्पॉन्सिबल सिटीजन आहोत देशाचे. काही इथे संकोच करायची गरज नाही, मोकळं बोलू आपण. काय त्या कोंबड्यांना जे पिरियड्स येतात, कारण की ती पण एक स्त्री आहे. मग कोणाची घाण खाऊन आपल्या शरीराला काय चांगलं मिळणार आहे? कारण की ज्यावेळेस स्त्रीच्या शरीरातलं अंड बाहेर पडतं तिचा संभोग झालेला नसतो. ह्या कोंबडीसोबतही तसंच होतं. पण ह्या कोंबडीला तर आता तुम्ही होणार आहात ना बेटा. तुम्ही मला खूप मोठी होप. आज मी फ्युचर भारताशी बोलतीये. तुम्ही पटापट आता व्हा ऑफिसर्स आणि प्लीज याच्यावर काम करा. आज मॅडम पण येते उभे. हो डेफिनेटली प्लीज करायचंच आहे. आणि मेन आता परत मी माझ्या ह्या पॉईंटवर येते. आता हे जे सगळे दुःखी प्राणी आहेत ज्यांना आपण दुःख केलं आहे आपल्या स्वार्थासाठी, त्यांना एक तर आपण गाईचं आणखीन एक एकदम साधारण गोष्ट सांगते. 2 वर्ष आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलो. आपल्याला आवडलं ते? चालता येत नव्हतं, फिरता येत नव्हतं, कुठे जाता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. मॅडम तुम्ही लोकांनी जास्त बघितलेलं आहे, जास्त त्रास सहन केला आहे. पण आता ज्यावेळेस एक गाय किंवा एक पशु, त्याला 24 तास आपण दोरीला बांधून ठेवतो. तिथेच ते पशु बांधलेले असतात, तिथेच ते मलमूत्र करतात, त्याच घाणेरड्या ओल्या जागेमध्ये तासनतास उभे असतात. आणि मग ज्यावेळेस कोणीतरी येईल मग ते काढेल,
तेव्हा त्यांना त्याच्यातनं सुटका होते. पण ती काही अशी नाही की आपल्या घरातलं बाळाला शी झाली तर लगेच आपण डायपर चेंज केलं, तसं तर करत नाही ना. म्हणजे आपण त्यांना आयुष्य पण कसं देतो. एकीकडे म्हणजे गाईचे तर सोडा, मी भेदभाव नाही करणार, प्रत्येक प्राण्यासोबत तुम्ही असं करता ते. आणि गाईसोबत हे जास्त गाईला का सहन करावं लागतं, तिलाच मेनली बांधण्यात येतं. बकऱ्या वगैरे ज्या असतात त्यांना असं थोडं तरी सोडतात, पण ठीक आहे, त्यांचं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन होतच आहे ना. आणि ज्यावेळेस कोणत्याही जीवाला तुम्ही कापतात पण आहे, तो तळमळतो आहे. आपल्याला बेटा तू शेविंग करतो, किती सांभाळून करत असशील की अरे ब्लेड नको लागून जायला. आणि अरे आपण कोणाच्या गळ्यावर सुरी चालवतोय, त्याला काय वाटत असेल. ज्या वेळेस आपण कोंबडी खातो, जे कोणी खातात ते, किंवा जे मटण खातात किंवा मांस खातात, त्याचा विचार करा ना की अरे घरामध्ये शेविंग, आपण लहान होतो, आपल्या वडिलांना थोडंसं कट व्हायचं, लहान लहान मुली रडतात वडिलांचं बघून, ते एक रिलेशन तसं असतं, डॉटर फादरचं रिलेशन तसं असतं. ज्या प्राण्यांना आपण गळ्यावर कसं वाटतं, त्यांना कळतं आहे कारण की ते काय होतं आहे. आणि ते कशा प्रकारे कापतात ना, म्हणजे अक्षरशः उलट्या येतात लोकांना ते बघून. मी स्वतः बघितलं, इतकी भयंकर प्रोसेस असते. आपण काय होतं आहे ना ताई, आपण इतके सुखी आहोत, तुमच्यासारखे लोक आम्हाला सुरक्षा देतात, ते बिनधास्त आहोत, काहीच माहिती नाही, त्रास दुःख आम्हाला, आपण खूप पुण्यवान आहोत. प्राण्यांसोबत काय होतं ना, काहीच माहितीच नाही आपल्याला, म्हणजे बेसिक गोष्टच नाही. आपण आपल्याच जीवनामध्ये, आपल्याच स्वार्थामध्ये गुंग आहोत. तर आता ज्यावेळेस हे सगळे असे बेसिकली दुःखी प्राणी आहेत आणि त्यांना माहिती आहेत की ते मरणार आहेत. जरी आपण त्या कोंबड्यांना मोकळं पाळलं, मोकळं मोठं केलं, त्या कोंबडीला माहिती की माझ्यासोबत जी दुसरी कोंबडी होती ना, ती गेली आहे 2 दिवसापूर्वी, आता माझा पण नंबर येणार आहे. कारण की त्यांना आहेत ते सेन्सेस. मी चुकीचं बोलते आहे का? आहेत त्यांना. कुठेतरी तिच्या मनामध्ये ते सतत भय आहे. जरी तुम्ही तिला असं म्हटलं की नाही आम्ही पिंजऱ्यात ठेवली नाही, अंगणात खेळत पळत होती, आता त्या कोंबडीला सतत ते भय आहे. तर ज्या प्राण्याला भय आहे, दुःख आहे, यातना आहेत, वेदना आहे, जो अनहॅप्पी आहे, त्या प्राण्यापासून मिळालेलं दूध आपल्या शरीरावर पॉयझनचं काम करेल का हेल्थचं काम करेल? पॉयझनचं. म्हणजे आणि जर आपलं शरीर चांगलं नसेल, आपलं मन, बुद्धी आणि आपला आत्मा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी अध्यात्माचा स्टडी करते, तर माझ्यासाठी आत्मा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तर आपल्या आत्म्यावर आपण काय करतो, आपल्या आत्म्याला परत मळकट करतो आहे, आपण पापानी लिप्त करतो आहे आपण त्या आत्म्याला. तर ह्याच्यावर म्हणजे किती काय काय आपण कुठे कुठे अवेअरनेस पसरून कमी नाही, हे थांबलंच पाहिजे. आज यू अग्री विथ मी? प्रत्येक प्राण्याला जगण्याचा अधिकार आहे. थँक्यू फॉर सेईंग. कारण की ते आपण मनुष्य प्राणी आहोत, ते पशु प्राणी आहेत, कोणी पक्षी प्राणी आहेत. कारण की मधमाशांना सुद्धा सोडलं नाही म्हणजे काय करतोय आपण? बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाही. पण आपण त्यांचे डोळे बघितले ना बेटा, त्या डोळ्यात दिसतं, माहिती आहे, दिसतं. आणि त्या गाईच्या, आता गाई म्हशी ज्या असतात ना, त्यांच्याबद्दल मी सांगते. माणसांमध्ये मुलगी झाली तर बऱ्याच लोकांना आजही प्रॉब्लेम असतो, अरे मुलगी झाली. पण पशूंमध्ये मुलगा झाला की प्रॉब्लेम असतो, अरे मुलगा झाला. कारण की गाईचा बछडा काय कामात येईल, तो दूध देणार नाही. मग ह्या बछड्यांचं काय करतात, झालं की कत्तलखान्यात, झालं की म्हणजे दूध पितं बाळ आईचं तुम्ही हिरावून घेतात आणि त्याला मारून टाकतात. कारण की ते काहीच उपयोगाचं नाही, आम्ही त्याच्यावर का खर्च करायचा, ते दूध पिऊन टाकेल, मग आमचे पैसे कमी होतील. आणि आता एका गाईचं आयुष्य असतं 20 वर्ष, एक गाय 20 वर्ष जगते, राईट. गाईसोबत ज्यावेळेस आपण अशी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन होते, कृत्रिम गर्भधारणा गायची केली जाते, अशा गाई 5 to 6 इयर्सच्या लाईफस्पॅनमध्ये मरून जातात. कारण की कसं असतं ना, स्त्रीनी ज्यावेळेस बाळाला जन्म दिला, शरीर भरायला परत एक वेळ लागतो, आणि नंतर दुसरं बाळ करतात ना स्त्रियांमध्ये, मनुष्य स्त्रियांमध्ये, त्यांना वेळच देत नाही त्या गाईंना. कारण की काय होतं, गाईचं वासरू थोडंसं मोठं झालं की लगेच त्यांना टेन्शन येतं, अरे हे काय आता खायचं खत झालं आहे आमच्याकडे, तर लगेच तिला प्रेग्नंट करतात. आणि मग ही गाय ज्यावेळेस दूध देणं, परत मग असं झालं, ही गाय मेल्यानंतर किंवा हिने दूध देणं बंद केलं, कारण की हिच्याकडनं इतकी बाळं काढल्यानंतर निसर्ग आहे ना, तो पण जीव आहे रे. किती तुम्ही तिची ऑक्सिटॉक्सिननी छाती मोठी केली किंवा आतमधले अवयव मोठे केले किंवा काही हॉर्मोनल चेंजेस केले, तरी एक लिमिट आहे निसर्गाचं आहे. मग ती गाय दूध देणं बंद करते आणि मग अशा गाईला काय करतात, कत्तलखान्यात पाठवतात. आपण जे म्हणजे आवारा सोडून देतात, पण मॅक्सिमम तर कत्तलखान्यात. कारण की आवारा सोडलं तर परत ते पण प्रॉब्लेम. आवारा ज्या लोकांना थोडीशी संवेदना आहे, थोडीशी लाज आहे, ते सोडतात. मॅक्सिमम तर काय म्हणतात, ह्या गाईला आम्ही इतकं पोसलंय, आम्ही का तिला सोडू. कारण की कत्तलखान्यात माणसाने काय केलंय, जन्माला आलेल्या प्राण्यापासून तर तो मरेपर्यंत प्रत्येक त्याचा अवयवाचा फायदा. एक्झॅक्टली, यू गॉट माय पॉईंट्स, अँड दॅट इज वाय वी शूड स्टॉप इट. की मला नकोच,
कमी करून नाही होणार रे बाळा काही. नाही, कमी करून आणि एक जण तुम्ही मला बघा सिरियसली, माझे मेडिकल रिपोर्ट्स आत्ता मी तुम्हाला द्यायला, आपण जाऊ डॉक्टरांकडे घेऊ. मला लहानपणापासून एक लो बीपीचा प्रॉब्लेम आहे, तो आहे, मी लहानपणापासून आहे, बाय बर्थ आहे तुम्हाला. तर बाकी माझे रिपोर्ट्स नॉर्मल येतील. मी परत रिपीट करते, मी गेले 10 वर्षापासून एकही ॲनिमल प्रॉडक्ट वापरलेलं नाही. आणि मी खरंच सांगते, मी आतून पण इतकी शांत झाले ना, नाही तर मी इतकी म्हणजे भयंकरच होते, मी अगदी हाच शब्द वापरेल. आणि आजकाल परत मग त्याच्यामुळे काय होतं आहे, आपण हे विष खातोय, ह्याला म्हणतात की हम दूध नहीं पी रहे, हम सफ़ेद जहर पी रहे हैं. हम दूध नहीं पी रहे, हम सफ़ेद जहर पी रहे. बरोबर बोलती आहे मॅडम मी, काय वाटते तुम्हाला? बरोबर बोलते आहे ना. तर हे जहर टाकून टाकून, हे विष टाकून टाकून आपण काय होतं आहे, मग आपल्याला डिप्रेशनचे प्रॉब्लेम, एन्झायटीचे प्रॉब्लेम, तरुण मुलांमध्ये सुसाईडचं रेट वाढतं आहे. त्यांना काही सहनच होत नाही आहे. तरुण मुलींची लग्न होतात ते त्यांनासुद्धा बाळ होत असं नाही आहे. म्हणतात ना संस्कृतमध्ये जे तेच तुम्ही केसेस हँडल करत असाल ना, म्हणून मी तो सुसाईडचा विषय काढला की तुम्हाला लोकांनाही जास्त माहिती आहे. तो छोटे मुलं हे आता हे बिचारे अभ्यास करतात, ते पोरं स्ट्रगल करतात, ते पण काही ना करणारे जे आहे असे ते का होतं हे? कारण की ती मनाची ताकद का नाही राहिली? कारण की आपण त्या शरीराला संस्कृतमध्ये कुठेतरी लिहिलेलं आहे, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. येस, जैसे खाओगे अन्न वैसा होएगा मन. जर माझं अन्न मला माहिती नाही आहे की ते शापित आहे की नाही, पण ते शापित आहे. त्याच्यामध्ये तळतळाट आहेत, त्याच्यामध्ये वेदना आहेत, त्याच्यामध्ये पीडा आणि यातना आहेत प्राण्यांच्या. तर ह्याच्यावर डू यू रिअली ॲग्री की आपण हे स्टॉपच केलं पाहिजे? तर तू मॅडम, आता मला असं माहिती, फर्स्ट टाइम माहिती झालं की दूध पण असं आहे रे बेटा. मी व्हिडिओज माहिती नाही दाखवले. राहत आता. हो नाही, तेच ना, एवढा म्हणून अभ्यास आहे. आपलं. आणि सांगू का राजा, काय झालंय करणं आपलं ना, आणि लहानपणापासून मॅडम आपलं प्रोग्रॅमिंग, आपल्या आजी आजोबा आई वडिलांनी एक प्रोग्राम डोक्यामध्ये फिट केलाय की आपल्याला, मी आता हे बंद